व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतो सर्वांना माझा क्लिअर? ओके एव्हरीवन, सर्वांनी लक्ष द्या. ओके, मी ग्रुप चॅट ऑन करतो. ओके, ग्रुप चॅट ऑन करतोय. तर त्या ग्रुप चॅट मध्ये मला सांगायचंय तुम्ही काय करायचं, आज कोणतं स्टडी करायचंय. श्रीतेज, ग्रुप चॅट ऑन आहे श्रीतेज. तर ग्रुप चॅट मध्ये सांगायचं. आणि प्रत्येकाचा मेसेज आला पाहिजे. ओके एव्हरीवन. ओके, सर्वांना स्क्रीन दिसतीये माझी? मेसेज केले प्रत्येकाने? सर, प्रत्येकाचा मेसेज आला पाहिजे मला. A to Z सर्वांचं लाईव्ह गेम आलंय. ओके, ठीक आहे. आता मी काय सांगतोय ना, सर्वांनी नीट लक्ष द्या. ओके. आता आज आपण ना सर्वात अगोदर काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. ओके. तर आपण काय डिस्कस करणार आहोत आज? आता मला सांगा, असं कोणी असेल का की जे चेसचा गेम खेळतय आणि कधीच नाही हरणार, असं कोणी असू शकतं का? नाही ना. आपण जर चेसचा अभ्यास करतोय तर कधी गेम जिंकणार, आपण कधी हारणार, कधी जास्त गेम हरेल, कधी जास्त गेम जिंकेल. तर या दोन्ही गोष्टींचा आपल्या मनावरती फरक पडून नाही द्यायचा. ओके, कारण दोन्ही पण काय आहे, जसं आपण म्हणतो की एक ही सिक्के के दो पैलू आहे, बरोबर? तर कधी हारणार कधी जिंकणार. पण फक्त आपल्याला काय करायचं असतं, याच्यामध्ये महत्वाचं काय असतं की जेव्हा आपण गेम अनालिसिस करतो तर तेव्हा बघतो ना आपण कोणत्या मिस्टेक्स केल्या. अरे, मी यावेळेस या ओपनिंग मध्ये मिस्टेक केली, तर आता मी ती नेक्स्ट टाइम लक्षात ठेवेल आणि ती मिस्टेक नाही करणार. किंवा मिडल गेम मध्ये मिस्टेक केली, किंवा काय केलं आपण, एखादा पीस ब्लंडर केला, तर त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि परत परत ती मिस्टेक नाही होऊन द्यायची. पण जर आपण, आता मी आपल्या क्लासमधल्या पण टुर्नामेंट्स मध्ये कधी कधी खेळतो, तर मी पण कधी कधी स्टुडंट सोबत हारू शकतो. ओके, आपण ह्युमन आहोत. तर चुका होऊ शकतात आणि चेस गेमच आहे प्रॉबेबिलिटीचा. म्हणजे त्याच्यात खूप व्हेरिएशन्स असतात. तर कधी कधी एखादी छोटीशी चूक पण आपण गेम हारू शकतो, कोणी कोणासोबत पण हारू शकतो. त्याच्यामुळे गेम हारतोय का जिंकतोय ते महत्वाचं नाहीये. पण आपण गेम खेळताना किती एन्जॉय करतोय. जेव्हा आपण गेम खेळतोय, एखाद्या टुर्नामेंट मध्ये खेळतोय, ऑनलाईन खेळतोय, किंवा असं टाइमपास गेम खेळतोय, तर गेम खेळताना आपण हारतोय जिंकतोय यावर विचार नाही करायचा. आपण की काय खेळतोय, कॅल्क्युलेशनचा एन्जॉय करायचं, प्लॅनिंग एन्जॉय करायचं. जे मी तुम्हाला प्लॅनिंग शिकवत असतो, अरे किंग साईडला खेळा, त्याच्यानंतर क्वीन साईडला खेळा, किंवा फक्त पीस डेव्हलपमेंट करा. तर या गोष्टी एन्जॉय करायच्या असतात गेम खेळताना.
जिंकणं किंवा हारणं गेम खेळताना लांब ठेवायचं. समजतंय सर्वांना काय सांगतोय मी? आणि फक्त गेम खेळायचं, एन्जॉय करायचं. आता जर नाही जिंकत आहे, ओके, आता एखाद्या टुर्नामेंट मध्ये आपण पार्टिसिपेट केलं, तर जर समजा आपण 10 टुर्नामेंट खेळलो, तर 10च्या 10 टुर्नामेंट आपण भारी खेळू शकतो का? नाही खेळू शकत कोणीच. ओके. कधी कधी काय होतं, आणि चेसचा गेम कधी कधी लकचा पण गेम होऊन जातो का? जर समजा आपल्याकडून काहीतरी एक चुकी झाली, पण त्याच त्याच टाइम मध्ये किंवा त्याच गेम मध्ये आपल्या अपोनंट कडून पण काहीतरी मोठी चुकी झाली, तर जो गेम हारणारा असतो आपण, तो गेम जिंकून जातो. तर या पण गोष्टी असतात. ओके. कधी कधी काय होतं, आपण एखादा गेम जिंकणारा गेम असतो, पण जिंकणाऱ्या गेम मध्ये आपण काहीतरी मिस्टेक करतो आणि तो गेम हारतो. पण ही प्रोसेस आहे. या प्रोसेस मधून सर्वांना जावं लागतं. ओके. आणि त्याच्यामुळे हारणं जिंकणं महत्वाचं नाहीये. पण गेम खेळताना तुम्ही किती कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही किती प्लॅनिंग केलं, तर ते महत्वाचं आहे. क्लिअर समजतंय सर्वांना? आता आपण थोडस स्टडीवरती बोलूयात. ओके. आता स्टडी काय करायचं? आता सर्वात महत्वाचं, जेवढे लाईव्ह क्लास आहेत आपले, तेवढे लाईव्ह क्लास अटेंड करायचे, सर्वात महत्वाचं. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लीचेस आहे, प्रत्येकाचं अकाउंट आहे लीचेसवर, प्रत्येकाचं अकाउंट आहे. तर लीचेस वरती काय करायचं? पझल मध्ये यायचं, पझल थीम्स मध्ये यायचं, आणि डेली. ओके. आता जर तुम्ही खूप बिगिनर आहात, आता बिगिनर बॅच मधून इंटरमिजिएट बॅच मध्ये आला आहात, तर काय करायचं? इकडे खाली जायचं. आता मोबाईल मध्ये थोडस वेगळं दिसेल तुम्हाला, पण तुम्हाला पझलच्या ऑप्शन मध्ये जायचंय. मोबाईल मध्ये इकडे 3 डॉट असतात लेफ्ट हँड साईडला, त्याच्यावरती क्लिक केला आणि खाली आलात तुम्ही, की तुम्हाला पझल्स दिसतं. पझल थीम मध्ये गेलात की याच्यामध्ये काय शोधायचं? जे बिगिनर्स बॅच मधून नवीनच इंटरमिजिएट बॅच मध्ये आलेले आहेत, तर मेट इन 2, मेट इन 1. जर तुम्हाला मेट इन 2 नाही समजत आहे, मेट इन 1च्या पोझिशन सॉल्व्ह करा. ओके. एका मूव मध्ये कसं चेकमेट करायचं, मग ते जमायला लागलं, मेट इन 2 करा. आता जेव्हा मेट इन 2 जमायला लागतं तुम्हाला, तर जेव्हा तुम्ही इंटरमिजिएट बॅच मधून ऍडव्हान्स बॅच मध्ये आलेले असता, किंवा इंटरमिजिएट बॅच मध्ये तुम्हाला 1-2 महिने झालेत, मग ओपनिंगचे 2 पझल सॉल्व्ह करा, मिडल गेमचे 2 करा, एंड गेमचे 2 करा. म्हणजे डेली 5-6 पझल सॉल्व्ह केले पाहिजेत. आणि हे 5-6 पझल सॉल्व्ह करायला ना 15 ते 20 मिनिटं लागतात फक्त. ओके. तर डेली 5-6 पझल केले, आणि त्याच्यानंतर लाईव्ह क्लास अटेंड केले. लाईव्ह आपल्या क्लासच्या ज्या टुर्नामेंट होतात त्या टुर्नामेंट खेळलात. आता जेव्हा तुम्ही टुर्नामेंट खेळता, तर टुर्नामेंट खेळताना सर्वांनी लक्ष द्या. टुर्नामेंट खेळताना जेव्हा आपण टुर्नामेंट जॉईन करतोय, ओके, जॉईन केल्यावरती आपण एक गेम खेळतो. एक गेम खेळून झाल्यावर जर समजा तुम्हाला टुर्नामेंट नाही खेळायची आहे, तर काय करायचं? विड्रॉलचं ऑप्शन असतं, माहिती आहे ना प्रत्येकाला. जिथे आपण जॉईन बटन वरती क्लिक करतो, इथे राईट हँड साईडला, तिथे विड्रॉलचं ऑप्शन येतं. जर तुम्हाला पूर्ण 5 गेम नाही खेळायचे, तर काय करायचं? टुर्नामेंट मधून विड्रॉल करून बाहेर पडायचं. नाहीतर काय होतं, तुमचे राऊंड कंटिन्यू चालू राहतात. आणि मग लीचेस काय करतं, तुम्हाला नेक्स्ट टाइम टुर्नामेंट खेळून नाही देत. म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही जर लीचेस वरती गेलात आणि टुर्नामेंट खेळायला गेलात, तर ते लीचेस तुम्हाला टुर्नामेंट खेळू नाही देणार. ओके. हे समजलं सर्वांना आता काय सांगितलं मी? आणि प्रोसेस एन्जॉय करा. सगळ्यात महत्वाचं काय आहे, गेम खेळतानाची प्रोसेस एन्जॉय करा. की अरे, माझा गेम चालू झाला, मी कशी ओपनिंग करतोय, मी कसे पीसेस डेव्हलप करतोय, त्याच्यानंतर किंग सेफ करतोय शॉर्ट कॅसल करून, त्याच्यानंतर अटॅक प्लॅन करतोय, तर विचार करतोय, आणि विचार करून खेळा. आणखीन सगळ्यात महत्वाचं,
लक्ष द्या, आता मी काय सांगतोय तुम्हाला. जर तुम्हाला स्वतःमध्ये खरं खरं इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल, जर तुम्हाला ना खूप फास्ट रिझल्ट पाहिजे पाहिजे असतील, तर काय करायचं, आपण ज्या गेम फॉर्मॅटमध्ये गेम खेळतोय त्यानुसारच गेम खेळा. म्हणजे आता समजा मी 2 मिनिटाच्या गेम मध्ये, बुलेट मध्ये गेम खेळतोय. 2 मिनिटाचा गेम आहे, ओके. अपोनंटकडे 2 मिनिटं, माझ्याकडे 2 मिनिटं, आणि प्लस 1 सेकंड इन्क्रीमेंट. आता या 2 मिनिटाच्या गेम मध्ये समजा मी 1 मिनिट एक मूव करायला घालवला, तर ते योग्य आहे का? नाहीये. येतंय लक्षात सर्वांना? जर 2 मिनिटाचा गेम खेळतोय मी, आणि मी त्यातला 1 मिनिट जर एकच मूव खेळायला विचार करण्यात घालवला, तर ते रॉंग आहे. ओके, तर मी 2 मिनिटाचा गेम खेळतोय, मला फास्ट खेळायचंय, फास्टच खेळावं लागणार तुम्हाला. ओके, तिथे विचार करून नाही चालत. आज जर आता मी समजा 15 मिनिटाचा गेम खेळतोय, 15 मिनिटाच्या गेम मध्ये तुम्ही जर 1 मिनिटात गेम संपवताय, तर त्याला काही अर्थ आहे का? नाही ना. 15 मिनिटाचा गेम आहे ना, तर तुम्ही तिथे प्रत्येक मूव की अर्धा सेकंड विचार केला, व्यवस्थित बघून बघून खेळलात. जेव्हा काहीतरी इम्पॉर्टंट पोझिशन्स आहेत, तेव्हा तुम्ही डीप कॅल्क्युलेशन केलं, तर याच्यामध्ये तुमचा गेम खूप फास्ट इम्प्रूव्ह होईल. फक्त तुम्हाला काय करायचंय, आता समजा क्रिकेट माहितीये सर्वांना, क्रिकेट माहितीये प्रत्येकाला. ओके, आता मला सांगा, जर क्रिकेटमध्ये मी T20ची मॅच खेळतोय, ओके, T20चा गेम खेळतोय, आणि मी T20च्या गेम मध्ये डिफेन्सिव्ह खेळतोय, मी समजा 30 बॉल 10 रन केले, तर ते चांगलं आहे का? नाहीये ना चांगलं. 30 बॉल 10 रन चांगले आहेत का? नाहीये. ते तोच फरक आहे. जर तुम्ही, आणि जर समजा मी टेस्ट क्रिकेटमध्ये खेळतोय, आणि मी 10 बॉल 30 रन केले आणि आउट झालो, त्याचा काही फायदा आहे का? अगेन नाहीये काय फायदा. तर समजून घ्या की तुम्ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये गेम खेळताय. समजा आता आपल्या मंगळवारची टुर्नामेंट असते आणि शुक्रवारची टुर्नामेंट असते, तर त्याच्यामध्ये 7 मिनिटाचा गेम असतो. तर तिथे तुम्हाला जास्त पण वेळ देऊन नाही चालत, थोडस फास्ट खेळावं लागतं. आणि जेव्हा आपली 15 मिनिटाची टुर्नामेंट असते संडेला, तर मी खूप स्टुडंटचं बघतोय, खूप फास्ट खेळतात, फक्त पूर्ण गेम संपतोय आणि त्यांच्याकडे 13 मिनिटं उरलेत, अपोनंटकडे 13 मिनिटं उरलेत, तर त्या गोष्टीचा काही फायदा नाहीये. ओके, आणि मी तुम्हाला जे सांगत होतो आता, ओके, आता इथे बघा, सिंपल. आता हा संयुक्तचा गेम आहे, फॉर एक्झाम्पल. ओके, हा संयुक्तचा गेम आहे, पूर्ण गेम संपलाय. आता बघा हे काय आहे, व्हेरी गुड, की बेटर आहे की अपोनंटकडे पण, आता अपोनंट कोण होतं, वाईट ऋन्मय होती. ओके, 2 मिनिटं उरलेत आणि संयुषकडे 4 मिनिटं उरलेत, म्हणजे यांनी काय केलंय, विचार करून खेळलाय गेम. तर असा गेम खेळा. ओके, आणखीन गेम बघूयात आपण. ओके, आता हा स्तुतीचा गेम आहे. जर आता आपण हा कम्प्लीट गेम बघितला, तर स्तुतीकडे 53 सेकंड. ओके, कोण होतं वाईट, ऋन्मय वाईट होती. अगेन बघा ऋन्मय काय करते, याच्या आधीचा पण गेम बघितला आपण ऋन्मयचा. ऋन्मय काय करते, विचार करून खेळते, आणि स्तुतीकडे पण 11 सेकंड उरलेले, म्हणजे स्तुतीने पण काय केलं, विचार करून खेळलाय. तर अशा प्रकारे जेव्हा संडेची टुर्नामेंट असते, संडेच्या टुर्नामेंटमध्ये तुमच्याकडे जास्त टाइम असतो, तर त्या टुर्नामेंटमध्ये विचार करून खेळायचंय. ओके, आता इथे बघा, हा गेम बघूयात आपण. तर या गेम मध्ये काय झालंय, आता इथे व्हाईटकडे 12 मिनिटं आहेत आणि ब्लॅककडे 8 मिनिटं आहेत, आणि गेम फिनिश झाला. याचा काही फायदा आहे का? नाही. आता इथे ब्लॅक जिंकलाय. ओके, ब्लॅककडे 8 मिनिटं आहेत, ब्लॅक जिंकलाय. तर व्हाईटला हे 12 मिनिटं उरलेत, याचा काही फायदा होणार आहे का? जर हेच 12 मिनिटं व्हाईट विचार करण्यात घालवले असते, तर व्हाईट जिंकू शकला असता ना. समजतंय सर्वांना?
तर याचा सारांश काय आहे की मला तुम्हाला काय सांगायचंय, फक्त तुम्ही एवढं कराच, रविवारची जी टुर्नामेंट असते त्याच्यामध्ये विचार करून खेळा. प्रत्येक मूवला एखादा मिनिट विचार करा आणि मग खेळा. ओपनिंगचे अर्धा मूव झाले, पीसेस डेव्हलप झाले, किंग कॅसल झाला, प्रत्येक मूव नंतर विचार करा, एक एक मिनिट, अर्धा मिनिट प्लॅन करा, मग प्रोसीड करा गेम खेळायला. तर फक्त एवढं केलं ना तुम्ही की पूर्ण 15-15-30 मिनिटं, अर्धा तास एक गेम चालून दिला ना, तर तुमचा गेम खूप फास्ट इम्प्रूव्ह होईल. क्लिअर सर्वांना? ओके. आता मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल कोणाला जर काही प्रश्न असतील तर हँड रेज करू शकता. काही विचारायचंय कोणाला? आता मी ज्या ज्या गोष्टी एक्सप्लेन केल्या त्याबद्दल जर काही प्रश्न असतील, स्टडी रिलेटेड असतील किंवा इन जनरल चेस बद्दल काही प्रश्न असतील तर विचारू शकता हँडरेज करून. नाही तर मग आता लाईव्ह गेम स्टार्ट करूयात. काही विचारायचंय कोणाला? सर्वजण आज जे सांगितलं ते फॉलो करणार ना? विचार करून खेळणार ना गेम? यस स्तुती. सर, हा. जेव्हा जेव्हा कोणी बिशपचा अटॅक करतो तर आपण त्याला कसं स्टॉप करायचं? स्तुती, असं काही नसतं. बिशपचा अटॅक करतो, फक्त अपोनंटचे पीसेस जे आहेत ना, तर अपोनंटचे पीसेस जे आहेत, आता सपोज स्तुती आपण व्हाईट कडून खेळतोय, ओके, 8 स्क्वेअर असतात ना, असे 8 स्क्वेअर असतात, तर असं समजायचं या 4 लाईन्स, या 4 रँक आपल्या आहेत, ओके, आपलं घर आहे. याच्यामध्ये अपोनंटचे पीसेस येऊन नाही द्यायचे. जर आपण ब्लॅकने खेळतोय तर हे जे 4 रँक आहेत असं समजायचं ते आपले आहेत, अपोनंटचे पीसेस येऊन नाही द्यायचे. येते लक्षात स्तुती? हो. याचाच अर्थ काय होतो, इनडायरेक्टली सेंटर कंट्रोल करायचं आणि त्याच्यानंतर जे जे इम्पॉर्टंट स्क्वेअर आहेत ते कंट्रोल करून खेळायचं. हो. येस, आणखीन कोणाचे काही प्रश्न? ओके. आता जेव्हा संडेला टुर्नामेंट असेल, संडेची टुर्नामेंट, सर्वांनी विचार करा, टाइम यूज करा आणि पूर्ण 15 मिनिटं घ्या. तुम्ही टाइम संपला तुमचा आणि गेम हारलात ना, मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि पण जर तुमचा टाइम आहे तसाच आहे आणि तुम्ही गेम हारलाय तर मला खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. यस रितेश. सर, आपली इंटरमिडिएटची हे कधी असते टुर्नामेंट? सेम टाइम मध्ये, इंटरमिजिएट ऍडव्हान्स सगळ्यांचा सेम टाइम आहे. मंगळवारी 8 वाजता, शुक्रवारी 9 वाजता आणि रविवारी दुपारी 3 वाजता. हो सर. येस अन्वय. तर मी उद्या नसणार. काय अन्वय? उद्या हे टुर्नामेंट आहे. हा, ओके अन्वय, ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके एव्हरीवन, गेम स्टार्ट करूया. मग आज आपण 10+5 मध्ये खेळूयात आणि मग तो गेम अनालिसिस करूयात. ओके. मी गेम खेळताना ग्रुप चॅट ऑन आहे. गेम खेळताना तुम्हाला पण ज्या ज्या मूव सुचतील त्या तुम्ही मेसेज मध्ये सांगू शकता. ओके. आता आपण D4 खेळलाय तर त्याला आपण D6 खेळूयात. D4 ला आपण D6 किंवा D5 दोन्ही चांगले मूव आहेत. आता काय केलं, D6 ने E5 वरती कंट्रोल केला तर अपोनंटने लगेच तो कंट्रोल गेन केला. ओके. आता त्याला ND7 काय करतो आपण अगेन की E5 चा कंट्रोल पाहिजे, मला E5 खेळायचंय. ओके. तर काय केलं आपण, E5 वर कंट्रोल आणला आणि E5 खेळलो. तर ही ओपनिंगची थेरी आहे या. आता बघा, आता हाय आहे टाइम आपल्याकडे. जर आपण ओपनिंग सोडून जर काही अशा मूव्स केल्या
तर त्या मूव्ह वरती एकदा विचार करायचा बिशप D3 तर पण D5 या पॉनला कोणाचा सपोर्ट नाहीये. ओके आणि एक्सचेंज करून काही नाही होते तर आपण काय केलं सिंपल पीस डेव्हलप केला. आता थ्रेट आहे E4 ची. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती विचार करून खेळायचा. हा एका मिनिटाचा गेम आहे का नाही 10 मिनिटं आहेत तर पूर्ण टाइम यूज करायचा. ओके अगेन आता या मूव मध्ये मला थोडासा प्रॉब्लेम वाटतोय. तर एकदा विचार करायला लागेल आपल्याला की काय आहे. जर समजा आता बिशप टेक्स केलं आपण बिशप टेक्स केलं तर आपलं E5 चा पॉन जाईल. तर अशा प्रकारे जेव्हा तुमचा अपोनंट मूव करतोय एकदा त्याच्या मूव मुळे काय झालं एकदा विचार करायचा. आणि जेव्हा तुम्हाला आता समजा मला E4 खेळायचं आहे तर E4 खेळायच्या अगोदर ना एकदा विचार करायचा की E4 च्या स्क्वेअर वरती अपोनंटच्या कोणत्या कोणत्या पीसचा अटॅक आहे. तर एकच पीसचा अटॅक आहे माझ्या एका नाईटचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे E4 चा पॉन मरेल का नाही. पण जर मी इथे काहीच नाही खेळलो सपोज आपण आणखीन काय खेळू शकतो बिशप D6 खेळू शकतो पीस डेव्हलप करू शकतो याचा अर्थ. म्हणजे काही करायची गरज नाही 1 2 3 पीस डेव्हलप झाले. तर अशा प्रकारे विचार करून खेळायचं की आपल्यासाठी बेटर मूव काय आहे. आता अपोनंटने शॉर्ट कॅसल केलं आपण पण अगोदर शॉर्ट कॅसल करून घेऊयात. ओके आता बघा इथे E4 वरती अगेन कंट्रोल आला. आता मला जर E4 खेळायचं आहे तर मी खेळू शकतो का E4 नो. का कारण की अपोनंटचे 2 अटॅक आहेत माझा एकच कंट्रोल आहे त्या E4 च्या स्क्वेअर वरती. या टाइप मध्ये विचार करून खेळा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. आता माझे हे 3 पीसेस डेव्हलप झाले माझा बिशप डेव्हलप होतोय का आता लगेच नाही होतोय. तर मी आता इथे आणखीन एक काय प्लॅन करू शकतो आता इथे बघा नाईट C4 ची एक थ्रेट नाहीये. पण नाईट C4 आल्यावरती काय होऊ शकतं आपल्या बिशप वरती अटॅक येऊ शकतो. आता इथे आपण E4 करू शकतो का नाही करू शकत. तर या गोष्टींबद्दल विचार करायचा की पीसेस कसे डेव्हलप करायचे काय करायचं आणि मग त्यानुसार प्रोसीड करायचा गेम. तर नाईट C4 आल्यावरती काय होईल आपला बिशप जाऊ शकतो. तर आता इथे थोडस थिंक करूयात काय खेळायचं आणि मग त्याच्यानंतर गेम प्रोसीड करूयात. ओके जर B5 केलं आपण B5 ला या स्क्वेअर वरती कंट्रोल आहे का. नाही नाईट C4 कंट्रोल करा बिशप E7 नाही बिशप का मागे घ्यायचा. ओके B5 करूयात. म्हणजे हा जो बिशप आहे ना तो आपल्याला या डायगोनल मध्ये काढता येईल. तर प्रत्येक मुलं 1 मिनिट वेळ घ्यायची गरज आहे का आपल्याला नाही. एकदा थोडंसं प्लॅनिंग केलं आपण मग परत विचार करायचा मग परत प्लॅन करायचा. आता बघा E4 च्या स्क्वेअर वरती आपले 2 कंट्रोल आले. ठीक आहे तर आता E4 करू शकतो आपण. आता E4 केल्यावरती काय होईल हा नाईट मूव्ह होईल मग त्याच्यानंतर काय ठीक आहे काय होतंय का इथे B5 वर अटॅक आहे. तर त्याला आपण सिंपल सपोर्ट देऊ शकतो तर काही प्रॉब्लेम नाहीये मेजर. ठीक आहे आता इथे आपले 2 अटॅक होते त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर या बिशपचा पण डायगोनल ओपन झाला.
आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, त्याच्यामुळे फक्त 10 मूव झालेत, पण इथे आपले 3 मिनिटं यूज झालेत. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय त्याच्यामुळे, आणि अपोनंट थोडासा वेगवेगळ्या मूव्ह करतोय, तर आपण विचार करून खेळतोय. थोडासा टाइम मॅच ठेवायचा. ओके. आता इथे बघा, अपोनंट जेव्हा मूव्ह करेल त्याच्या मूव्ह वरती एकदा विचार करा. आपल्या B5च्या पॉनवर अटॅक आहे. एखादं पॉन पण आपण फ्री मध्ये मरून द्यायचं का? नो. तर आपण काय केलं, A6 करून B5च्या पॉनला सपोर्ट दिला. अगेन आता C4 ने B5 वरती डबल अटॅक. तर आपण काय करू शकतो, एक तर C6 करून इथे सपोर्ट देऊ शकतो, किंवा अपोनंटचा नाईट बघा. मी जसं की आता सांगितलंय, अपोनंटचे जास्त पीसेस ऍक्टिव्ह नाही होऊन द्यायचे, तर त्याच्यासाठी आपण काय खेळू शकतो, इथे C5 खेळू शकतो. तर अशा प्रकारे नेहमी विचार करून खेळायचं. आता हा जो बिशप आहे D6चा, तर तो हँगिंग आहे, तर अशा पीसेस वरती नेहमी विचार करायचा. आता इथे आपण काय खेळू शकतो, क्वीन C7. ओके. क्वीन C7 ने काय झालं, क्वीन पण डेव्हलप झाली, रूक पण कनेक्ट झाले. याला म्हणतात 100% डेव्हलपमेंट. ओके. ही डेव्हलपमेंट जी आहे, क्वीन डेव्हलप आहे, रूक कनेक्ट आहे, तर याला म्हणतात 100% डेव्हलपमेंट. वेट, थोडस थिंक करतो मी. हा नाईट अगोदर मूव करावा लागेल आपल्याला, किंवा मग इथे ना आणखीन B4 पुश करायचं सरळ सरळ. ओके. B4 पुश करूयात. ही क्वीन साइड एकदा क्लोज झाली ना, तर आपण काय करू शकतो, नाईट आणि बिशप या साइडला शिफ्ट करायचे, आणि किंग साइडला अटॅक करायचं ट्राय करू शकतो आपण. ओके. आता E4 वरती 3 अटॅक आहेत, तर 2च सपोर्ट आहेत, तर त्याला आपल्याला सपोर्ट द्यावा लागेल. F5 ने देऊ शकतो, आणि नंतर काय करेल F5 आपल्याला हेल्प करू शकतं अटॅक करायला किंग साइडला. प्रयांश, श्रीतेज, याच्यामध्ये सांगायचं, मेसेज मध्ये सांगायचे आहेत, ग्रुप चॅट मध्ये सांगायचे आहेत. ओके. सेपरेट मेसेज नाही पाठवायचा. ओके. मी रूकने का नाही घेतलं, कारण आपल्याला रूकची गरज Fच्या फाईल मध्ये आहे. ओके. आणि हा बिशप या डायगोनल मध्ये, असं पण B7 किंवा A8 एवढा काही फरक नाही पडत. आता आपण पुढे नाईट डेव्हलप करणार, मग त्याच्यानंतर F4 वगैरे पण पुश करू शकतो. ओके एव्हरीवन, या पोझिशन मध्ये बघा. आता
आपण क्वीन मूव केली, नाईट E5. ओके, नाईट E5 नंतर नाईट D3 वरती गेल्यावरती केवढा स्ट्रॉंग होईल लक्षात येतं? नाईट F6 वरती गेल्यावर ना त्याला एवढं काही स्कोप नाहीये लगेच, पण नाईट E5 आणि त्याच्यानंतर नाईट D3 केवढा स्ट्रॉंग होतोय बघा नाईट. ओके, नाईट D3 नंतर आता अपोनंटचं प्लॅन काय आहे की अपोनंटचं म्हणणं आहे की नाईट F4 येईल आणि आपल्याला एक्सचेंज करावं लागेल. तर याच्यावरती काय करू शकतो आपण, G5 खेळू शकतो का? इमिजिएट किंग जरी ओपन केला तरी असा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला का? कारण व्हाईट डायगोनलचं बिशप नाहीये, डार्क डायगोनलचं पण बिशप नाहीये अपोनंटकडे. तर G5 जर खेळलो आपण अगोदर आणि मग त्याच्यानंतर नाईट D3 केला किंवा नाईट D3 केला आपण, नाईट F4, नाईट टेक्स, पॉन डबल झाले. ओके, पण नाही, मग अपोनंटचा नाईट E3 वरती येईल आणि नंतर तो D5 वर येईल. ओके, तर त्याच्यासाठी अगोदर G5. समजलं ना? F4 चा स्क्वेअर कंट्रोल केलंय. जेव्हा आपण गेम अनालिसिस करेल ना आता गेम खेळून झाल्यावरती, तर मी आणखीन ते एक्सप्लेन करेल की मी का खेळलोय G5. ओके, आता F4, कॉन्टेक्स कॉन्टेक्स. हा, F4च करूयात. अपोनंटने काही तर मिस्टेक केली. ओके, वेट. नाही, मी विचार करत होतो नाईट दिल्यावर इथे डबल अटॅक आहे, पण पॉनने मारेल आपण. आता माझा थोडासा जास्त टाइम यूज होतोय कारण मी तुम्हाला शिकवत शिकवत खेळतोय. ओके, पण थोडस इथे आता जो अपोनंट चालू आहे ना 5-6 मिनिटं, त्या त्या लेवलला पाहिजे होता आपला टाइम. ओके, आता इथे F3 वाटते का मग? F3 ला G4 येईल. के पॉन्टेक्स. हा, पॉन्टेक्स सरळ सरळ नाही, इथे नाईटचा सपोर्ट आलाय ना. कॉन्टेक्स्ट केलं, रूटची फाईल ओपन केली, पण नाईटचा सपोर्ट आहे.
आता F3 बरोबर वाटते. G4 जर केलं तर त्याला H5 अवेलेबल आहे. नाही D5. आता मी थोडस फास्ट खेळेल, ओके, आणि हे लास्टला एक्सप्लेन करेल तुम्हाला जे खेळतोय ते. ओके, आता हे मारूयात. नाईट क्वीन नाही का आता? ओके, जर क्वीन F5 खेळलो आपण, नो, क्वीन F5 खेळलो तर नाईट हलवू नाही शकत. जर इकडे चेक दिला, क्वीन टेक्स, नाईट, क्वीन F5, नाईटला सपोर्ट नाही देऊ शकत कोणी, ठीक आहे. जर रुक टेक्स बिशप केलं तरी रुक टेक्स तर काही प्रॉब्लेम नाही. हा नाईट जम्प केला तर क्वीन परत येईल. समजलं ना सर्वांना? क्वीन आहे हे, तर त्याचा ऍडव्हान्टेज घेतोय आपण पीसअप होण्यासाठी. आता एक्सचेंज नाही करत आहे आपण, का? कारण की आपल्याकडे ऍडव्हान्टेज आहे सर्वात अगोदर. आता ही थ्रेट नाहीये, ओके. मला ही थ्रेट होती, रुकटेक्स सॅक्रिफाईस येऊ शकत होता बिशप वरती, ओके. आता ती नाहीये थ्रेट, आपल्याला पीस भेटला इथे. NG4 एक्सचेंज होईल क्वीन हलवल्यावरती, आणि HG4 तर त्याला क्वीन G4, मग हे चेकमेटच वाटतंय मला.
ओके, थोडस लक्ष द्यावं लागेल आपल्याला, परपेच्युअल चेक वगैरे नाही आले पाहिजेत. चेक येतोय का क्वीनचा? कुठून कुठूनच नाही येते. ओके, कॅप्चर केला तर त्याला पॉन पुश. आता पण चेक येईल का कुठून? नाही येणार. ओके, पण वेट आणि नीट विचार करून खेळावं लागेल. ओके, रिझन केलं कारण आता किंग मूव झाला फोर्स, सगळ्या फोर्स मूव्ह येत होत्या. ठीक आहे, आता मला सांगा, आता अपोनंट ठीक आहे, तरी अपोनंटने टाइम यूज केलाय. ओके, अपोनंटने असं नाहीये टाइम यूज नाही केला, पण आपण टाइम यूज केला थोडासा, 1-2 मिनिटं ना माझे जास्त यूज होतात, कारण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर कधी पण टाइम यूज करून खेळला तर त्याचा जास्त फायदा आहे. ओके, तुमच्याकडे 10-15 सेकंड उरले तरी पण गेम आपल्याला फास्ट फास्ट खेळता येतो. मग नंतर काय काय होणार, चुका मिस्टेक झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण टाइम यूज करून खेळा. क्लिअर समजलं सर्वांना? आता लाईव्ह गेम मध्ये पण परत दिसलं तुम्हाला की टाइम यूज करून खेळण्याचा फायदा. आता ठीक, इथे रेटिंग बघा, आपलं रेटिंग, माझं रेटिंग 2088 आहे, अपोनंटचं 2125 आहे. जास्त रेटेड प्लेयर आहे, तर घाबरून खेळायची गरज आहे का? जिंकलो जिंकलो, नाही जिंकलो नाही जिंकलो. क्लिअर सर्वांना? नॉर्मलच खेळत होतो. प्रोसेस एन्जॉय करा, अटॅक एन्जॉय करा, कोणत्या कोणत्या मूव्ह भारी वाटतात ते त्या करा, या गोष्टी एन्जॉय करा. ओके, आता गेम अनालिसिस करूयात आपण, आणि मग मी तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये गेम एक्सप्लेन करेल. ओके, बघा, आता आपण टाइम यूज करून खेळलोय तरी पण 2 ब्लंडर आहेत, म्हणजे मोठे मिस्टेक्स आहेत. आणि अपोनंटने बघा 6-6 इनॅक्युरसी, 1 मिस्टेक, 3-3 ब्लंडर. मग काही फायदा आहे का फास्ट खेळून अशा मिस्टेक्स करून? नाही. ओके, आता आपण बघूयात काय काय मिस्टेक केल्या. आता जेव्हा आपण गेम अनालिसिस करतो तर सर्वांनी काय लक्ष द्यायचंय की गेम अनालिसिस आपण 3 फेजेस मध्ये करायचा. ओके, जसं की सुरुवातीच्या 10-12-15 मूव्ह गेमचा ओपनिंग, मग ओपनिंग अनालिसिस करायचं, अरे आपण ओपनिंग मध्ये कसं खेळलोय. ओके, तर ओपनिंगचं बघूयात आपण. जेव्हा आपण गेम स्टार्ट करतो तर व्हाईट फर्स्ट मूव करतो, त्याच्यामुळे व्हाईटला एक ऍडव्हान्टेज असतो. ओके, फर्स्ट मूवचा व्हाईटला प्लस दाखवते कधी पण. त्याच्यानंतर आपण 5व्या मूव पर्यंत चाललो तर इथे काय झालं, आपल्याला इक्वालिटी भेटली, गेम इक्वल झाला, याचाच अर्थ काय झाला, आपली ओपनिंग चांगली आहे. आता हा जो बिशप F5 आलाय ना, ऍक्च्युली याला काय म्हणू शकतो माहितीये का आपण? मिसप्लेस झालाय. या पीसला काय बोलू शकतो आपण? मिसप्लेस म्हणजे समजतं सर्वांना? ओके, म्हणजे
हा बिशप इकडे किंवा इकडे किंवा इकडे, हे 3 स्क्वेअर किंवा E2 वरती हे 4 स्क्वेअर या बिशप साठी असतात. कधी पण बघा गेम मध्ये ऑब्झर्व करा खेळताना. आणि हा कुठे आलाय, इकडे आलाय, तर हा काय झाला, मिसप्लेस झाला. म्हणजे F6 चा नाईट F6 वरती नाहीये, C6 चा नाईट C6 वरती नाहीये. तर अशा जास्त गोष्टी. आता हा जो नाईट NBD7 आहे, तर या ओपनिंग मध्ये इथेच असतो हा नाईट. ओके. आणि आपण जो बिशप काढला तर काय केलं, युजफुल डायगोनल मध्ये काढला बिशप. आणि त्याच्यामुळे इथे हा जो ऍडव्हान्टेज आहे, ही जी मूव आहे बिशप F5, तर हे तुम्हाला कोणीच नाही सांगू शकत की का का बिशप F5 इनअॅक्युरसी दाखवतीये. त्याचा सिंपल रिझन आहे की मिसप्लेस झालाय तो, त्याच्या जागेवरती नाहीये. बिशप E2 किंवा बिशप C4 किंवा मग बिशप B3 वरती या त्याच्या जागा आहेत. इकडे पाहिजे होता. ओके. आता पुढे बघूयात अजून. आता त्याच्यानंतर आपली इनअॅक्युरसी झाली E4. ओके. तर इथे आता ही जी मूव आहे ना, ऍक्च्युली याच्यावरती विचार केलता मी क्वीन E7 वरती, पण परत खेळताना राहून गेली होती. ओके. तर E4 इथे इनअॅक्युरसी का दाखवत आहे. ओके. आता इथे बिशप टेक्स, नाईट टेक्स, इथं डबल अटॅक आहे. ओके. आता तर नाही जाते हे पॉन, पण पुढे जाऊन ना हे पॉन अनप्रोटेक्टेड होऊ शकतं किंवा याच्यावरती अटॅक येऊ शकतात. याच्यामुळे ही इनअॅक्युरसी दाखवत आहे. ओके. पॉन आता काय झालंय, पॉन जास्त पुढे गेलंय, तर याला दुसऱ्या पॉनचा इमिजिएट सपोर्ट नाही येऊ शकत. त्याच्यामुळे जेव्हा आपण पॉन पुश करतोय तर ते इनअॅक्युरेट दाखवत आहे. ओके. आता आणखीन बघूयात. ओके. इथे बिशप H2 चेक द्यायचा, किंग H1. ओके. इथे एकदा प्लॅन बघूयात. आपण जे बिशप E5 मूव केली आहे ना, तर कम्प्युटर काय सांगतं, बिशप H2 द्यायचं, किंग H1, मग मग बिशप E5 यायचं. म्हणजे किंगची इथे जी जागा आहे ना ती चेंज करून ठेवायची आहे. मग याच्या पुढे जाऊन काहीतरी ऍडव्हान्टेज होऊ शकतो. ओके. ठीक आहे. आपण गेम कंटिन्यू करूयात. बिशप क्रॉस E5. आता इथे तर क्वीनने नाही मारायची गरज. बिशप नाईट 1-2. की इथे आपण नाईट क्रॉस E5 मारायला पाहिजे होतं का, म्हणजे नाईट D3 ला गेलं असतं, पण त्याला अगोदर नाईट आलं असतं. मग याच्यावरती 3 अटॅक आले असते. हे समजलं ना, E4 ला का मिस्टेक इनअॅक्युरसी दाखवत होतं कम्प्युटर. ओके. आता या सर्व नॉर्मल मूव्ह चालू आहेत. ओके. आता मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची आहे. गेम मध्ये ना, गेम खेळताना जेव्हा तुम्ही गेम एनालिसिस करता ना, तेव्हा एक गोष्ट काय ऑब्झर्व करा की ठीक आहे तुमच्या मिस्टेक झालेत, ब्लंडर झालेत, पण आता जर हा ग्राफ बघितला तर कंटिन्यू ब्लॅकच्या फेवर मध्ये आहे ग्राफ. म्हणजे ब्लॅकलाच कंटिन्यू ऍडव्हान्टेज दाखवलेला आहे. म्हणजे हा जो गेम आहे कधीच व्हाईटच्या फेवर मध्ये नाही गेला. तर जरी आपल्या मिस्टेक झाल्या पण आपला ग्राफ असा दिसला पाहिजे. म्हणजे विनिंग ऍडव्हान्टेज अपोनंटला कधी भेटलं नाही पाहिजे. ओके. आता ओपनिंग झाली, मिडल गेम, हा मिडल गेमचा फेज चालू आहे. आपण जे प्लॅन केलं, मी इकडे बघा C5 खेळलो, त्याच्यानंतर B4 खेळलो. आपण एक्सचेंज नाही केलं, क्वीन साइड ब्लॉक केली. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, क्वीन साइड ब्लॉक केली की आपलं प्लॅन असेल किंग साइडला अटॅक करायचं. आणि फायनली आपण किंग साइड अटॅक करूनच विन मिळवला. तर असं गेम मध्ये प्लॅनिंग करा, ते प्लॅनिंग एक्झिक्यूट करायला थिंक करा आणि ती प्रोसेस एन्जॉय करा.
ओके वेट, आता इथे H5 जी मिस्टेक दाखवतीये तर त्याच्या मागे रिझन बघूयात. ओके, आता इथे क्वीन, आता हा जो प्लॅन आहे ना, आपण इथे H5 केलता तर इथे क्वीन H6 कम्प्युटरचा काय प्लॅन आहे बघूयात आपण एकदा. या पोझिशन मध्ये त्याला किंग H2 H3च्या पॉनला सपोर्ट दिला. ओके, त्याला नाईट E5 नाईट G4 ची थ्रेट होती, तर त्याला वाचवू शकत नाही अपोनंट. ओके, इथे हेच होत आहे, म्हणजे चेकमेटच होत आहे. ओके, हा प्लॅन समजला सर्वांना. क्वीन H6चा H3 वरती अटॅक. ओके, H3 ला नाईटने कोणता सपोर्ट देऊ शकतो का? क्वीनने नाही, किंगनेच द्यावा लागणार. तर त्याच्यासाठी, कारण की बघा क्वीन H3 वरती गेली तर हे G2 वरती अनस्टॉपेबल चेकमेट आहे, कोणीच नाही थांबवू शकत. ओके, क्वीन H6 त्याला किंग H2 फोर्स. आता नाईट E5 च्या मागे काय रिझन आहे? H3चं पॉन जे आहे ते पिन आहे. आपण जेव्हा नाईट टेक G4 करेल तर H×G4 नाही करू शकत. व्हाईट किंगला चेक, किंगला मागे जावं लागेल, मग आपण क्वीन टेक्स H3 करणार, जे की गेम मध्ये झालंय. ओके, आता क्वीन टेक्स H3 क्वीन G2 अनस्टॉपेबल चेकमेट आहे. तर हा आणखीन H5 जो प्लॅन केला, पण H5 करताना मला वाटतं आपल्याकडे टाइम कमी होता, 2 मिनिटं होते, त्याच्यामुळे मग मी जास्त थिंक नाही केलं तिथे. समजलं सर्वांना? ओके, आता मी आणखीन एक सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. ओके, आता ही जी मूव आहे ना क्वीन F6, आपल्याकडे टाइम कमी होता. ओके, 19 सेकंड होते काहीतरी. जेव्हा तुम्ही मटेरियल अप असता, पीसेस तुमच्याकडे जास्त असतात, तर मग आणि तुमच्याकडे टाइम कमी आहे, तर काय करा, सरळ सरळ ना पीसेस एक्सचेंजला आणा, एक्सचेंज करून टाका आणि मग इझी गेम होऊन जातो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे टाइम कमी आहे, पीसेस जास्त आहे, तर पीसेस एक्सचेंज करायचे. येस आयन. सर जिथं ते आपण बिशप टेक C4 खेळलो होतो ती पोझिशन दाखवू शकता? कुठे खेळलेलो? ते नाईट टेक G4 मग बिशप टेक C4. सर ते पुढं पुढं. Bishop×E4 ना? हा सर ते पुढं होतं, एंडिंग मध्ये होतं ते. सर क्वीन F5 नाईट टेक 30 सेकंड. हा हा, मग तिथं नाईट टेक G4 आणि मग बिशप टेक C4 ची पोझिशन. हा तसं इथं नाईट H3 चेक, नाईट H6, काय काय नाईट H6, रूकने मारेल ना? नाही H6. ओके, नाईट H6, पण तरी पण आपले पण क्वीन अटॅक वरती आहे. नाईट H6 ला जर इथे नाईट H6 जरी केलं ना, तर आता मी ते कॅल्क्युलेट नव्हतं केलं, पण आपले पीसेस एवढे आहेत, आपण क्वीन वरती अटॅक केलाय. नाईट H6 ला किंग H7, किंग टेक्स. आता हा बिशप घेतला आपण, म्हणजे ऑलरेडी एक पीसअपच आहे ना आपण, ओके सर. म्हणजे अपोनंटला क्वीन भेटतीये, पण आपल्याला पण भेटेल. आणि एकदा क्वीन एक्सचेंज झाली ना तर मग संपलं, मग एंड गेम आहे, मग काही प्रॉब्लेम नाहीये कमी टाइम असेल तरी. यस, आणखीन कोणाचे काही प्रश्न आहेत? समजला गेम सर्वांना? एव्हरीवन एन्जॉय केलं सर्वांनी आज? आणि जे सांगितलंय त्या गोष्टी लक्षात ठेवा, फॉलो करा. ओके,
ओके एव्हरीवन, जर इन जनरल कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नाही तर मग क्लोज करूयात आता. मजा आली सर्वांना क्लास अटेंड करायलाच? येस हेमंत. तर तुम्ही जेव्हा गेम जिंकलात तेव्हा तुमची रेटिंग अप काऊन नाही झाली? रेटिंग प्लस काऊन नाही झाली? झाली ना प्लस. नाही सर. झाली ना हेमंत, असं कसं काय होईल प्लस नाही होणार? पण तिथे दाखवलं नाही. आपण नंतर अनालिसिस मध्ये होतो ना हेमंत. येस हे अन्वय. हो सर, तुमची रेटिंग प्लस नाही झाली. असं नाही होत. का नाही होणार प्लस? वेट एक मिनिट. ओके वेट, आता काहीतरी सेटिंग मध्ये मग काहीतरी प्रॉब्लेम झाला. अनरेटेड गेम होता का? स्क्रीन दिसते ना सर्वांना? अनरेटेड गेम सुरू करतात का म्हणजे हा? येस हेमंत, अन्वय. इथे काहीतरी सेटिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे. रेटेड गेम नाही सुरू झालं, रेटिंग गेम नाही सुरू झालं. गेम तर रेटिंग गेम मध्ये दाखवतोय हा. ओके, याचं ना काहीतरी सेटिंग बघावं लागेल. बहुतेक हा अनरेटेड गेम सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे रेटिंग जे आहे ते चेंज नाही झालं. कोणाला माहिती आहे याची सेटिंग? येस हेमंत. हम्म. काहीतरी हाच प्रॉब्लेम लागलेला. किंवा मग नीचेसचा काहीतरी इश्यू असू शकतो.
ओके एव्हरीवन, याचं सेटिंग बघून सांगेल मी. नाही तर मग लिचेसचा काहीतरी इश्यू असेल हा. ओके, त्याच्यामुळे रेटिंग हे नाही झालं, वाढलं नाहीये. काहीतरी इश्यू असू शकतो लिचेसचा. कारण की इथे कुठे मेन्शन पण नाहीये अनरेटेड गेम म्हणून. Yes. ठीक आहे एव्हरीवन, हे नंतर बघूयात आपण. बाकी काही प्रश्न आहेत कोणाचे अजून? No. ओके, चला बाय, गुड नाईट एव्हरीवन. Bye, sir. Good night. बाय, गुड नाईट. बाय सर, गुड नाईट सर. बाय सर.